श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 12 समास पहिला। समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। जय जय सद्गुरु पूर्ण ब्रह्मा विश्वचालका निष्कामा विश्वात्मया चित्सुखधामा निर्विकारा सद्वस्तु श्रीराम। सजीव निर्जीव दोही ठाई अंतर्बाह्य व्यापून राही अलिप्त अखंड भेद नाही निराकारा निरूपमा श्रीराम। प्रकृती पुरुषांचा सोहळा मायोद्भव ब्रह्मांड गोळा अहंकार वासना जिव्हाळा व्यापून वेगळा तू एक श्रीराम। आदि मध्य अंतरहित सर्वव्यापी सकळातीत रंगरूप कल्पनातीत सद्गुरुपद स्वयंप्रभ श्रीराम। मने शोधिता उन्मन झाले बुद्धीचा निश्चय डळमळे चित्त दृश्य चिंतू लागले गुरुपद अदृश्य श्रीराम। वेदशास्त्रे कशिली कंबर उपनिषदे वदती आम्ही चतुर शोधू निघाली परात्पर ज्ञानमध्ये करोनी श्रीराम। पूर्व पक्ष उत्तर पक्ष करिता पडला शोष अलक्षी लावू वदती लक्ष परिसिद्धांत होईना श्रीराम। शब्दजननी ओंकार तेथे चिते जाहले स्थिर एवं शब्दांचे विचार शब्द ब्रह्मी मावळले श्रीराम। वायूने शोधिता आकाश तो स्वयेची पावला नाश तैसे शोधिता निशब्दास शब्दनाश पावले श्रीराम। बर्फ बोले आपुली प्रौढी सागरी देवोनिया बुडी आणि नमी रत्ने गाढी क्षणस्थिर रहावे श्रीराम। ऐसे वदोन सागरी गेला तव वरतीच तरंगो निविराला पुन्हा वार्ता सांगावयाला आला नाही रत्नांची श्रीराम। ऐशी स्वरूप ओळखण जवळी असो न चुकले जन ज्ञानाज्ञान द्वैत भान गुंतले देवा ऐलीकडे श्रीराम। शाश्वत पद चित्ती धरिले ज्यांचे द्वैत भान हरपले सद्गुरु भेटताच जाहले सद्गुरु रूप श्रीराम। निजस्वरूप ओळखण तेची तुमचे कृपादान सदा निकट सुप्रसन्न परी पाहणे जड वाटे श्रीराम। पाहो जाता दूर नाही विचार करिता दुजे नाही मानी व पडळ जीव काही मानिले ते सोडीना श्रीराम। असत्याचा ऐसा स्वभाव असत्य सामग्री हाव भाव असत्य काळ बोलणे वाव असत्य असत्या जमवीतसे श्रीराम। जैसा नटनाट्या गारी असत्य क्रिया करी सारी पुरुष सोनिया नारी भासवो न मोही बहुतांसी श्रीराम। अमावास्ये चंद्रकिरण चेतवी तयाचा मदन रात्री प्रखर सूर्यकिरण ताप देती तयासी श्रीराम। घराचे जाहले रान उजेडी अंधार पडला दारुण सभेसी तस्कर येवोन चोरी करी एकांती श्रीराम। पाहणार मानिले पाषाण
म्हणे हे निर्मनुष्य कानन, कृत्रिम व्याघ्र येवोन, झडप घाली तयावरी श्रीराम. ऐसे असत्य कौतुक, जाणती सकळ प्रेक्षक, परिगोडी लागली अधिक, असत्य प्रिय असत्या श्रीराम. तैसे आम्ही द्वैत मानिले, अहंकारे वेगळे केले, म्हणून अदृश्य जाहले, तुमचे स्वरूप ज्ञाने श्रीराम. आता हीच विनवणी, द्वैताची काढो न गवसणी, स्वस्वरूप दावाझणी, कृपाळुवा गुरुमूर्ते श्रीराम. कोसला कोंडी आपुला प्राण, स्वयेची कोश करोन, तैसे आम्ही संसार बंधन, अनंत जन्मी बांधिले श्रीराम. सकळ व्यसना माझी व्यसन, संसार हे महाव्यसन, सभाग्या दास करोन, दारोदार हिंडविते श्रीराम. अन्य व्यसन सुटे एक जन्मी, हे न सुटे जन्मोजन्मी, इतरांची काही काल उर्मी, याची उर्मी सुटे ना श्रीराम. इतरा निंद्य मानिती, यासी सभाग्या माझी गणती, तेणे विशेष आसक्ती, चढते बंधन मानवा श्रीराम. ऐसे हे कोश बंधन, बांधिले सुखेच्छा धरून, परी शेवटी कोंडोनी प्राण, इह पर नाश करील श्रीराम. पंचविषय देहासक्ती, ही संसार शब्द व्याप्ती, आणि कलक्षणे बहुत ग्रंथी, बहुता प्रकारे बोलिली श्रीराम. ऐसी संसार गवसणी, ती माझी कोंडले स्वतंत्र प्राणी, नरदेह छिद्रा मधोनी, तुझला हा का मारितसे श्रीराम. धावोन येई सत्वरी, अज्ञान ग्रंथी मुक्त करी, बाहेरी येवोन चरणावरी, लोळेन सगुण साक्षीत्वे श्रीराम. भज्य भजका आणि भजन, हे सगुणीच लाभे धन, भक्ती सोहळा आनंदपूर्ण, अनंत जन्मी भोगावा श्रीराम. परिभाया सगुण सेवा, मोकळी गावासना गोवा, मग तो आनंदाचा मेवा, चाखिता रोग भय नाही श्रीराम. गुरुसेवा नाही घडली, बहुत शिष्यी बहुत केली, आम्हा अल्पकाळीच मुकली, सगुण ब्रह्म गुरुमूर्ती श्रीराम. अज्ञानिया अदृश्य झाले, भाविका भावनेने दिसले, ज्ञानिया आले ना गेले, सद्गुरुपद शाश्वत श्रीराम. उपासका उपासने लागी, समाधी रूप नटले योगी, अनंत कामना पुरविती वेगी, साक्षात्कारे सेवका श्रीराम. ती कथा कैसी झाली, वदाल नाही परिसिली, तरी वंदोनी गुरुमाऊली, गुरुप्रसाद कथन करू श्रीराम. शके 1835, मार्गशीर्ष कृष्ण पक्ष, नवम्योत्तर दशमीस, सतेज भानु मावळला श्रीराम. रवी सोम संधिवार, रवी उदयापूर्वी घडीभर, समाधिस्थ झाले गुरुवर, योग निद्रा घेतली श्रीराम. ब्रह्मानंदांची वाट पाहिली, मग गोठणी चिता सिद्ध केली, विमानी मूर्ती बैसवली, पूजा आरत्या करोनी श्रीराम. रामनाम गजर करीती, बुक्का सुमने उधळीती, तुळशी माळा कंठी घालीती, नमन करीती वेळोवेळा श्रीराम. जेव्हा बलभीम रूप देखिले, तेव्हा भक्त आनंदले, शोक आल्हाद एके वेळे, नांदतसे गुरुक्षेत्री श्रीराम. एकादशी भौमवारी, गोठणी राहिली स्वारी, पंचभूतांची सामग्री, पंचभूती मेळविली श्रीराम. केळीचे खुंट बांधिले, दहनस्थान सुशोभित केले, गोमये सडे सिंचिले, रांगोळ्या गुलाल घालिती श्रीराम. आप्तसंबंधी श्रींचे, चुलत बंधू श्रीपती हस्ते त्यांचे, वेदोक्त अंत्यविधीचे कार्य करविले श्रीराम. चितेसी दिधला अग्न, तव भवान राव नामे करून, भक्त होते भावसंपन्न, उडी घेऊ धावती श्रीराम. बहुती तया आवरिला, दुःखाचा कडेलोट झाला, गोंदवल्याचा आत्मा गेला, सोडोनी आम्हा दीनांसी श्रीराम. चहुदेशी पसरली मात, धावोन येती गुरुभक्त, अंतयोग किन्निमित्त, केला वदती गुरुराये श्रीराम. अप्पासाहेब भडगावकर, आले सोडून पंढरपूर, गुरुचरणी भावथोर, दुःखी अत्यंत जाहले श्रीराम. ते दिवसापासोनी व्यवस्था सर्व केली त्यांनी,
यात्रा भरली गुरुभुवनी नाम गजर अखंड श्रीराम. तिसरे दिवशी रक्षा भरणे करीती सर्वही दुःखाने. आई साहेब यांची कंकणे निघाली पूर्वींसारखी श्रीराम. चतुर्दश दिनपर्यंत अखंड नाम गजर होत. अन्न संतर्पण वेदोक्त विधी सर्व सांग केला श्रीराम. समाधीचे तिसरे दिवशी काही वैश्य तैलंगण देशी. आले अनुग्रह घ्यावयासी तो विपरीत देखिले श्रीराम. धाय मोकलो न रडो लागले संत सज्जनी अभेरिले. आमुचे भाग्य नाही उदेले आता आम्हा गती कैसी श्रीराम. आम्ही सत्य प्रारब्धहीन माय गेली आम्हा तेजून. समजाविती समस्त जन स्थिर रहा म्हणून श्रीराम. ब्रह्मानंद शीघ्र येतील तुम्हा अनुग्रह करतील. गुरुरूप ज्ञाते सखोल पूर्ण अधिकारी श्रीराम. ऐसे तयांसी कथिले होजी म्हणून राहिले. रात्री तेथे अभिनव घडले ते परिसा सज्जन हो श्रीराम. पहाटे सर्वांसी दृष्टांती दर्शन देत गुरुमूर्ती. ब्रह्मानंद शीघ्र न येती मीच देतो अनुग्रह श्रीराम. संकल्प पूजा करवोन अनुग्रह दिधला तया लागोन. सर्वांचे आनंदले मन वारंवार वंदिती श्रीराम. तुमचा कार्यभाग झाला जावे वदती स्वस्थानाला. तैसीच जपासाठी माला प्रत्यक्ष तेथे ठेविली श्रीराम. प्रातःकाळी उठोन वदती आम्ही देखिली गुरुमूर्ती. एकमेकांसी तेची कथिती मज अनुग्रह दिधला सद्गुरूंनी श्रीराम. वृद्धा सांगे वृत्तांत स्वप्नी माळा मज प्रत. दिधली ती पुढ्यात प्रत्यक्ष पाहोन आनंदती श्रीराम. ऐसा घडला चमत्कार पाहो येती नारी नर. नमन करीती वारंवार गुरुप्रसाद माळेसी श्रीराम. आणिक बहुता दृष्टांत जाहले मी येथे सत्य. मानू नका मनी किंत भाव तैसा भेटेन श्रीराम. माझे आज्ञेनुसार चालता जवळचेसे मी सर्वथा. अज्ञानापरी शोक करिता यास काय म्हणावे श्रीराम. ऐसे बहुता निरूपिले तेची आम्ही अनुभविले. समाधी पाहताच झाले परमसमाधान श्रीराम. संकटी दृष्टांते बोधिती अपरोक्षपणे साह्य करीती. भाविका पाशी नित्य वसती सद्गुरु महाराजांची श्रीराम. असो दहनाचे तिसरे दिवशी काढोनी ठेविले अस्थींसी. रक्षा माहुली संगमासी न्यावया भरोनी ठेविली श्रीराम. इकडे लोकव्यवहार कारण नित्य देती पिंडदान. मुक्तासी कैसे बंधन आधीच त्रैलोक्य जिंकिले श्रीराम. परिसमर्थांची शिकवण ऐसी सिद्ध असोन साधनासी. आदरे करीती जीवानिशी वदती व्यवहार न सांडावा श्रीराम. तोची क्रम करीती येथ क्रिया करीती वेदोक्त. दशमदिनी भागवत आले संत गुरुक्षेत्री श्रीराम. ज्ञानदाता पित्या समान बहुती मानुनिया जाण. ते दिनी करीती मुंडण माय बाप गुरुराव श्रीराम. ऐसा चतुर्दश दिनपर्यंत उत्साह केला अपूर्व बहुत. पादुका स्थापोन तेथ उपासना चालविती श्रीराम. गोप्रदाने धनदाने अन्नदाने वस्त्रदाने करीती विप्रांची पूजने गुरुरूप मानवनी श्रीराम. कोणी तेथे लोळण घेती विभूती अंगी लाविती. पूजा अर्चा समग्र करीती कोणी घालिती प्रदक्षिणा श्रीराम. येणे परी गुरुमाऊली समाधी रूप दृश्य नटली. अखंडत्वे असे भरली अंतर्बाह्य व्यापक श्रीराम. आता मागील व्यवस्था पुढील समासी येईल कथा. श्रोती स्थिर करोनी चित्ता अमृतपान करावे श्रीराम. इति श्री सद्गुरु लीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.